ज्या पद्धतीने कदर शेलगर संघाला पराभूत केलं होतं नील 11 नावेखाडी संघाने, तो सामना आजही डोळ्यासमोर आणि आज पुन्हा एकदा हे दोन बलाढ्य संघ मात्र एकमेकाच्या विरोधामध्ये तुम्हाला माजी खासदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये शिवाजीनगरच्या क्रीडांगणावरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर जबरदस्त असं मैदान, लेदर क्रिकेटचं हे क्रीडांगण आहे. विकेट सुंदर आहे आणि आउटफील्ड देखील तितकीच अप्रतिम या मैदानाचे आहे. आणि फ्लड लाईटमध्ये मागील काही हंगाम आपण पाहिले या स्पर्धेचे, ज्यामध्ये डे फॉर्मॅट आपण पाहिला. सभागृह नेता चषक असेल, आमदार चषक असेल, खासदार चषक असेल आणि पुन्हा एकदा इथे आपण पाहता माजी खासदार चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. तर मॅचला सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीचे तारा गावातील युवा नेते प्रशांत पाटील, राकेश म्हात्रे स्पर्धेचा आनंद घेत असताना यस वेलकम, आपलंही स्वागत या स्पर्धे निमित्तानं आम्ही करत आहोत. आणि कर्नल विभागीय चिटणीस जीवन टाकले यांचे चिरंजीव भारतीय जनता पार्टीचे युवा नेते किरण शेट टाकले स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहता त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. डावाला झाली सुरुवात आणि पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये आला आहे. त्या ठिकाणी साहिल भगत समोर असेल, ऋषिकेश ठाकूर आणि त्याच्या बरोबरीने सिक्सर किंग चेतन ठाकूर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. सागर शेठ ठाकूर यांचे चिरंजीव नील यांच्या नावाने संघ पहिला बॉल बॅकफुटला आले, जागा बनवली आणि इथे आपण पहिला गॅपमध्ये फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चालला बॉल, सीमा पार, चौकार. बघा इथे खरं चौकार आला, स्क्वेअर कट करत असताना बॅकफुटला आले आणि चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज सडेकरी ऋषिकेश ठाकूर यांच्या माध्यमातून गॅपमध्ये स्ट्रोक 4 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि अकाउंट ओपन झालं पहिल्या चौकाराने. बॅटिंग करत असताना नील 11 नावेखाडी या संघाचं, नील 11 नावेखाडी या संघाला आपण पाहता फुल लेंथ डिलिव्हरी. इथे आपण पाहता डॉट. रोशन गावडे आमचे मित्र कदर गावडे जांभिवली या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण इथे करूया. 4 रन्स आले आणि त्यानंतर आपण पहिला तेज तरार बॉल साहिल भगतच्या माध्यमातून. मागचा बॉल थोडासा शॉर्ट ऑफ लेन होता, त्याच्यावरती मात्र चांगला स्ट्रोक ऋषिकेशच्या माध्यमातून पाहिला आणि त्यानंतर कमबॅक साहिल भगतनं मात्र या षटकामध्ये केलंय. पाच धावा या बॉलवरती आल्या आणि स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळाले. चेतन आता स्ट्रायकिंग एंडवरती आला. चेतन ठाकूर अतिशय लांब लचक षटकार मारण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू, वेगवान फलंदाजी त्याची खासियत राहिली. समोर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुल लेंथ डिलिव्हरी, तेच तर यॉर्कर पाहायला मिळाला. लाऊड ऑफिस झाली होती, आय थिंक कॅचचा कॉल होता विकेट किपरच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिला कुशलकडून मात्र जीवनदान मिळालं चेतन ठाकूरला. महत्त्वाचा कदा जीवनदान राहील या मॅचमध्ये या खेळाडूसाठी, चेतन ठाकूरसाठी. आक्रमक खेळाडू त्याला मात्र मिळालेलं जीवनदान आपण पाहिलं या मॅचमध्ये. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. साहिल आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना पहिला बॉल चौकार, त्यानंतर सिंगल, तदनंतर आपण पाहिला डॉट. यावेळेला बघा झेल सुटल्यानंतर मात्र आक्रमक स्ट्रोक, स्लॉटमध्ये आला बॉल, त्याला मात्र पाठवला मिड विकेटच्या बाहेर चेतन ठाकूरने, सीमा पार, सिक्सर प्लॉटमध्ये 6 धावा. बघा जखमेवरती मीठ चोळण्याचं काम, जले पे नमक छिडकणं असं म्हणतात. आणि हा कदा षटकार बरंच काय सांगून जाईल आता शेलगर टीमला. जीवनदान मिळाल्यानंतर आपण पाहिला स्लॉग हिट करत असताना प्रॉपर कनेक्शन फटक्यामध्ये पाहायला मिळालं चेतनच्या माध्यमातून. 6 धावा आल्या.
धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती बिनबाद 11 अशी ही धावसंख्या धावफलकावरती आहे. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला. शेलगर विपक्ष नावे खाडी यावेळेला बॅकफुटला गेले, पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं परंतु फटका फसला आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला मात्र झेल देत मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. चेतन ठाकूर हा फलंदाज, पहिला खेळाडू बाद. थँक्यू. डबल माइंडेड स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर चेतनने अतिशय वेगाने तो फटका खेळला नव्हता. तो मात्र सिंगलच्या त्या ठिकाणी सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता आणि अशा ठिकाणी आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल झाले. चेतन तिसऱ्या क्रमांकावरती नौका खेळाडू चाललाय. नेट नंबर 3 जतीन ठाकूर हा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती आला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा आपण पाहिला करदर नेल्सन फिगर एक खेळाडू बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. पुढील सामन्यासाठी देखील दोन्ही संघ पण रेडी राहा. चौथा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळेल तो म्हणजे आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर ए विपक्ष मिहिरा स्पोर्ट्स मोरावे. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर ए विपक्ष मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना असेल आपणही उपस्थित राहायचं आहे पुढच्या लढतीसाठी. आणखीन एक बिग फाईट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगल्या लढती खरं तर इथे आपण अनुभवत. आजच्या रात्रीमध्ये पहिल्या सामन्यापासून पहिला सामना जिंकत धीरस्मृती मोरावे संघाने दुसऱ्या फेरीमध्ये मजल मारली. मागचा सामना आई गावदेवी गव्हाण बी संघाने बलाढ्य मंगेशपती कुंभडभुजे संघाला पराभूत केलं. आणि त्यानंतर तिसरा सामना जो सध्या मैदानामध्ये सुरू आहे दोन टीमच्या दरम्यान नील 11 नावेखाडी विपक्ष एका बाजूने महेश स्पोर्ट्स शेलगर या दोन संघादरम्यान ही लढत. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. वारंवार आम्ही सूचना करू या स्पर्धेमध्ये टाईम लिमिट राहील. आज आम्हाला दोन संघ सुपर 8साठी क्वालिफाय करायचे आहेत. गोलंदाज झालेत बॉलिंग मार्कवरती. सेकंड ओव्हरमध्ये सुयश भगत आणि त्यांचा पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी टाकत असताना वाईड बॉल पंचांनी घोषित केला. त्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. 12 धावा धावफलकामध्ये ऋषिकेश सलामीवीर खेळाडू. प्रचंड मोठ्या अपेक्षा त्याच्याकडून आपल्या संघाला राहतील आणि क्षमता आहे या खेळाडूकडे. प्रचंड आपण पाहिलं आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जरा हा खेळाडू. सलामीवीर म्हणून चांगली भूमिका त्याची राहिली आपल्या टीमसाठी. तुरमाले गावचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक भारतीय जनता पार्टीचे दमदार युवा नेतृत्व रोशनचंद हातमोडे स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडून खरं तर संपूर्ण स्पर्धेला आणि खास करून आदित्य भगत यांच्या संघाला भरपूर शुभेच्छा. त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. खरं तर त्यांचे पिताश्री सांगुर्लीसारख्या प्रतिष्ठित ग्रामपंचायतीत त्यांना सरपंच बनण्याचा बहुमान मिळाला आणि सध्याच्या घडी आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं ते रोशनचंद हातमोडे. त्यांचंही स्वागत आपण करूया स्पर्धेनिमित्ताने. चांगली फिल्डिंग केली त्या ठिकाणी आपण पाहिला. पण क्षेत्ररक्षकाने साहिल होते ॲटिंग. गुड फिल्डिंग. मितेश होते त्या ठिकाणी. बॉलला थांबवलं आणि 2 धावा त्या चेंडूवरती मिळाल्या. पुन्हा एकदा इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. साहिल धावतो बॉलच्या मागे. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. थ्रो करायला थोडा उशीर केला साहिलने. त्याचा फायदा मात्र झाला फलंदाजांना आणि त्या चेंडूवरती आपण पाहिल्या 2 धावा येत असताना 2 धावा आल्या. इथे आपण पाहता पॉईंटमध्ये झेल दिलाय आणि खेळाडू बाद झालाय. सॉफ्ट डिसमिसल चांगला झेल टिपला त्या ठिकाणी शॉर्ट पॉईंटला. मैदानाच्या बाहेर जावं लागेल ऋषिकेश ठाकूर या फलंदाजाला.
दुसरा खेळाडू बाद झाला 16 या धावसंख्येवरती आणि 1.3 चेंडूचा खेळ संपत असताना चौथ्या क्रमांकावरती नौका खेळाडू झाला प्रीत म्हात्रे, अष्टपैलू खेळाडू या संघाचा. चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज म्हणून त्याला या मॅचमध्ये चांगली भूमिका त्या ठिकाणी साकारावी लागेल, कारण संघ आता थोडासा अडचणीमध्ये आला आहे. आणि बघा पहिल्या मॅचमध्ये टार्गेट होतं 45, सेकंड मॅचमध्ये 70+ धावा. त्या चेस करताना मात्र कोंबडमध्ये संघ पराभूत झाला. त्यामुळे या स्पर्धेमध्ये ज्या संघाच्या सांघिक धावा पहिल्या इनिंगमध्ये जास्त असतील त्या टीमला आम्ही दुसऱ्या फेरीमध्ये बाय देणार आहोत. ही महत्त्वाची सूचना राहील. या वेळेला आपण पहिला टर्न केला बॉलला स्क्वेअर लेग क्षेत्राकडे, फुल लेन डिलिव्हरी. त्यानंतर आपण पहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनेच कमालीचं एफर्ट्स लावलं. लास्ट मोमेंटला पायाच्या मोमेंटने मात्र बॉलला थांबवत असताना सेव्ह केला बॉलला, हे मात्र आमच्या आयोजकाने आम्हाला सांगितलं. त्यामुळे 3च धावा या चेंडूवरती मिळतील नील 11 नावेखाडी संघाला. चला आपण आयोजक देखील आहेत या ठिकाणी. मी आदरणीय सागर शेठ ठाकूर यांना विनंती करतो, आपण मुख्य अतिथी मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. नावे ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य, रामबाग चषकाचे दमदार आयोजक आणि त्याचबरोबरीने नावा ग्रामपंचायतचे यशस्वी सरपंच विजेंद्र शेठ पाटील उर्फ गोट्याबाई यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना ही विनंती असेल आपण या मंचावरती आपलंही स्वागत चेक केलं जातं. यस, चेक केलं जाईल. यस, त्या ठिकाणी बॉल सेव्ह झालेला आहे की नाही आहे. तिसरे अंपायर टीव्ही अंपायर चेक करतील 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. अल्पावधीमध्ये ज्या चॅनलला प्रचंड प्रेम मिळालं आणि आजवर आपण पाहिला तब्बल 3 लाखाहून अधिक सबस्क्रायबर ज्या चॅनलचे पूर्ण झाले, ती वाहिनी आहे 24 लाईव्ह इव्हेंट. चला आयोजक आपण या. पेपर ब्लास्ट झाला होता मैदानामध्ये, तो तुम्हाला पाहायला मिळतो. आणि अगदी त्याच दिशेने इथे बॉलला कळतं फील्ड करत असताना पायाने अडवलेला आहे की नाही पाहायचं आहे. तीनच धावा असेल. सेव्ह केला बॉलला, वाचवला 1 रन आपल्या संघासाठी. गुड फिल्डिंग. आणि आयोजकाने ऑलरेडी आम्हाला खरंतर इशारा दिला होता, परंतु क्लॅरिफिकेशन लाईव्हच्या माध्यमातून आपण करून घेतलं. दूध का दूध और पाणी का पाणी, नेमकं काय घडलं. त्या ठिकाणी 3 धावा आल्या प्रीतच्या माध्यमातून. बॅटिंग करत असताना नील 11 नावेकाडी संघाला. समोर आता जतीन ठाकूर स्ट्राईक एंडला पण येताना पाहत आहे या मॅचच्या दरम्यान. यावेळेला बघा तेज सरार लेंथ बॉल होता. चांगली बॉलिंग ॲक्शन आहे या गोलंदाजाची. आणि इथे आपण पाहता सुयशचं कमबॅक डॉट बॉल पाहायला मिळालं. भरपूर चांगला वेगवान चेंडू, भरपूर चांगला वेगवान चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला. आणि इथे खरंतर धावा स्कोर कार्डमध्ये 2 गडी बाद 19. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल यावेळेला आपण पाहिला पुल करायचा होता, परंतु बॅटच्या स्टिकर एंडला बॉल मागे लागून चालला आहे आणि विकेट किपरच्या मागे झेल टिपला गेला. जतीन धावत होता, त्याला वाटलं कदाचित इनफिल्डच्या बाहेर जाईल, बॅकवर्ड क्षेत्राच्या बाहेर निघेल, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखीन एक खेळाडू सॉफ्ट डिसमिसल झाला आहे, जतीन ठाकूर. ड्रोनच्या माध्यमातून या मैदानाचा विहंगम दृश्य टिपला जाईल. खरं तर हा दृश्य नयनरम्य राहील यात शंका नाही आहे. एरियल व्ह्यू तुम्हाला या क्रीडांगणाचा पाहायला मिळेल. भरपूर चांगलं योगदान 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खरं तर अगदी मागच्या बाजूला आपण जर पाहिला काही अंतर आहे, 15 ते 20-25 फुटाचं अंतर असेल. मागे अटल सेतू आहे या मैदानाच्या मागे. जे लाईव्ह पाहत असेल प्रेक्षकांना मी जरूर सांगेल. आणि जेव्हा अटल सेतूची वाहतूक नव्हती चालू, तेव्हा त्यावेळेस मात्र एक चित्रीकरण या परिसरात झालं होतं, तेव्हा हे क्रीडांगण मात्र प्रत्येकाच्या नजरेमध्ये आलं होतं. अगदी आपण पाहिला त्या ठिकाणी लेफ्टला एक बायसेप खरं बाजूला एक टर्न निघाला रस्त्याचा आणि त्याच्या अगदी मधोमध असले हे क्रीडांगण. एक्झिट आपण जो पाहता एक्झिटच्या अगदी मधोमध हे मैदान आहे आणि समोर सभोवताली आपण पाहता ग्रीनरी आहे. त्यामुळे एक वेगळा विहंगम दृश्य या मैदानाचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि आज देखील आपण पाहिला या ड्रोनच्या माध्यमातून या मैदानाचं विहंगम दृश्य टिपलं जातं 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. लगेचच ती व्हिडिओ देखील तुम्हाला त्या ठिकाणी ती क्लिप तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपत असताना 19 धावा फलकावरती आल्या. साहिल भगत सेकंड स्पेलमध्ये आले. आदरणीय स्वप्नील शेठ ठाकूर आणि त्यांच्या बरोबरीने आमचे नील शेठ ठाकूर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. ऑन साईडला फटका, खेचून मारला बॉलला, उंची घेतली, अंतर देखील कापलंय.
बॉलला पाठवला त्या ठिकाणी मिड विकेटच्या बाहेर प्रीत म्हात्रेच्या माध्यमातून हा धमाका षटकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली या स्पर्धेतला हा 20वा षटकार आजच्या रात्रीमध्ये आपण पाहताय. 20 षटकार पाहायला मिळाले. पुन्हा एकदा यावेळेला शरीरापासून दूर ठेवलाय, थोडासा अँगल बनवत असताना गोलंदाज साहिल भगतला आपण पाहिला हा डॉट. निर्धाव चेंडू सोमनाथजी म्हात्रे बामण डोंगरी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. रोशनजी गावडे चांबिवली ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत या स्पर्धेनिमित्ताने. खासदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये पाहुण्यांचा आपण करूया हार्दिक असं स्वागत. साहिल भगत सेकंड स्पेलमध्ये आलाय आणि आतापर्यंत आपण पाहिला तो थोडासा महागडा राहिलाय. यावेळेला बॅकफुटला गेले, खरं तर बॉलर बॅक ड्राईव्ह बॅक टू द बॉलर खेळले, थोडासा दूरवरून बॉलला त्या ठिकाणी खरं तर कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु हलकीशी कडा घेत बॉल त्या ठिकाणी साहिलच्या हातामध्ये भिसावला. त्या ठिकाणी डॉट. चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक साहिल भगत या गोलंदाजाकडून आपण होताना पाहत आहे. यंगस्टर आहे परंतु त्याने मस्त चांगल्या पद्धतीची कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये केली आहे. प्रतिभावंत गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी कमी वयाचा, कमी अनुभवाचा, परंतु आपलं कौशल्य नैपुण्य त्याने अनेक ठिकाणी सिद्ध केलंय. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिला हापाम जाक करत असताना बॉलला पूल केलाय, मिड विकेटच्या बाहेर पाठवला प्रीतने सीमारेषा पार. 6 धावा षटकार. धन्यवाद. ॲक्शन रिप्ले आपण पाहिला असेल त्या ठिकाणी रिप्ले टेलिकास्ट, तो बॉल फटका होता त्या अगोदरचा षटकार, परंतु इथे आपण पाहिला शॉर्ट ऑफ प्लेन बॉलवरती देखील चांगला फटका पाहायला मिळाला प्रीतच्या माध्यमातून. मॅक्झिमम हिट 6 धावा आल्या. चांगलं टायमिंग इथे आपण पाहत आहे. प्रीत म्हात्रे ज्याने 5 चेंडूमध्ये 15 धावा केल्या आणि या ओव्हरमध्ये पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल डॉट, पुन्हा एकदा चौथा बॉल षटकार. हे खरं तर या षटकाचं पृथक्करण पाहिलं आपण. चांगली बॅटिंग साकारली आणि आतापर्यंत 23 धावा खर्च केल्या पहिल्या 10 चेंडूमध्ये. सेकंड स्पेलमध्ये आला साहिल भगत. 1.4 चेंडू त्याने फेकले, ज्याला 1 विकेट मिळाला. धावा खर्च केल्या 23. अजूनही 2 बॉल त्याच्या स्पेलमधील बाकी आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना तब्बल 31 धावा या धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. चांगली सुरुवात मिळाली आहे नील 11 नावेकाडी या संघाला. यावेळेला बघा आपण पाहता अतिशय वेगवान कटरचा वापर केला, बॉल टप्पा पडला, बाहेर निघाला आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकाल डॉट. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल रिप्ले टेलिकास्टमध्ये काय घडलंय. थोडासा बाहेर टाकला बॉल, शफल झालं ते खेळाडू. बॉल मात्र त्या ठिकाणी टर्न होत विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला डॉट. निर्धाव चेंडू. अंतिम बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल असेल. महत्त्वाचा चेंडू. धावसंख्या 31, 3 गडी बाद 31. याही वेळेला आपण पाहिला लॉफ केला बॉलला, दूरवरून पिक केलं होतं परंतु टायमिंग थोडंसं जुळलेलं नाहीये, त्यामुळे मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि शेवटच्या बॉलवरती प्रीत म्हात्रेचा महत्त्वपूर्ण विकेट मिळाला. मिड विकेट क्षेत्राकडे झेल टिपत असताना हा खेळाडू बाद झाला. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू, 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू बाद झाला आणि सौरभ त्या ठिकाणी होते झेलबाद होताना आपण पाहिला प्रीतला. थँक्यू. तीन ओव्हरचा खेळ संपला आणि 10.33च्या सरासरीने 31 धावा धावफलकावरती आल्या. 4 गडी बाद 31. मंचावरती आपण पाहता एखादा नावा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच विजेंद्र शेठ पाटील
ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं खरं तर भरपूर मोठी पारितोषिके रामबाग चषक स्पर्धेमध्ये पाहिली. फायनल मॅचमध्ये तर सर्वात मोठं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, ज्या ठिकाणी जर एखाद्या खेळाडूने अर्धशतकीय खेळी साकारली असती तर तब्बल 50,000 कॅश प्राईज सरपंच विजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तेही सामन्याचा आनंद घेत असताना सागर शेठ ठाकूर यांना आपण पाहता या विभागातील सर्व खरं तर विविध पदाधिकारी, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, सिनियर सिटीजन सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत. अजय कडू आलाय, वेल फिनिशर आहे बघा. दुखापत झाली पुन्हा एकदा त्या ठिकाणी. आदित्य पडलाय खाली. खरं तर त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल पाहायला मिळाली, हास्य मुद्रा बघा त्याची खरं तर पाहायला मिळाली. तो ज्या पद्धतीने पडला खाली, थोडा लांब लचक आहे, उंच देहबोलीचा खेळाडू आहे आणि बॉल रिलीज केल्यानंतर त्याचा बॉडी बॅलन्स गमावला आणि काय ॲक्शन त्याने दिली पंचांना, रिॲक्शन बघा. आय थिंक पंच आहे त्या ठिकाणी खरं तर प्रफुल्ल ठाकूर आहेत, यस विशू कोहली आहेत त्या ठिकाणी. बघा जॅकेट परिधान केलं त्यामुळे आम्हाला कदाचित थोडंसं ओळख कमी पडली त्या ठिकाणी पंचांची. स्क्वेअरलेग पंच आमचे समर्थक कडू यांना आपण पाहताय. यावेळेला हलकासा हा बॉल ऑन साईडला टर्न केला आहे. बॉलला खरं तर लेंथ बॉल टाकला होता आणि इथे सिंगल आली. बघा थंडी कमी आहे, जर थंडीचं प्रमाण वाढलं तर मात्र तुम्हाला बॉलची ग्रीप सातत्याने ओलसर होताना या मैदानात पाहायला मिळेल, कारण ग्रीन ग्रास आहे. आणि जसजसा हा सामना पुढे जाईल, जसजशी रात्र पुढे जाईल तसं तुम्हाला या ठिकाणी खेळ बदलताना पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी फिल्डिंग टीमला सातत्याने ॲडव्हान्टेज मिळताना पाहायला मिळेल. कारण बऱ्याच अंश आपण पाहिला जेव्हा बॉल ओलसर होतो किंवा लाल होईल मातीमध्ये, तेव्हा तो साईड होणार नाही. फलंदाजाला व्यवस्थित त्या ठिकाणी खरं तर जज करता येणार नाही बॉल शॉट सिलेक्शन करत असताना. ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर होत आहे आणि आदित्य भगत आला आहे या षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती 1 रन त्याने खर्च केली आणि धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिली तब्बल 32. पुन्हा एकदा ऑन साईडला अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केला, त्या ठिकाणी बॉलला खेचून मारला. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु 1 रन या बॉलवरती मिळाली. 1 रनच्या मध्येने थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे हा डाव नील 11 नावेखाडी संघाचा पुढे चालला आहे. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 9 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये त्या ठिकाणी सेकंड ओव्हरमध्ये 8 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या आणि या षटकाला सुरुवात झाली. आदित्य भगतने मात्र कमालीचं कमबॅक केलं. अजय कडू मॅच विनर खेळाडू या वेळेला बघा थोडासा शरीरापासून दूर ठेवत असताना त्या ठिकाणी पंचांनी वाईट घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावफलकामध्ये बदल होताना आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी 4 गडी बाद 34 धावा, 34 लॉस ऑफ 4 विकेट, 34 धावा धावफलकावरती आहेत. किमान 50+ टार्गेट बनवावं लागेल नावेखाडी संघाला. यावेळेला ऑन साईडला खेचून मारला बॉलला पण स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर डाऊन द बॉल झेल टिपला त्या ठिकाणी सुयशने. फलंदाज बाद झालाय अजय कडू. विकेट मिळाला अजय कडूचा. आक्रमक खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला आणि हा 5वा खेळाडू बाद झाला आहे नील 11 नावेखाडी संघाचा. पहिल्या सत्रामध्ये नावेखाडी संघाच्या वाट्याला बॅटिंग आली आणि पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करत असताना आपण पाहिलं तर थोडासा दबाव आता नावेखाडी संघावरती टाकला आहे महेश बोट शेलगर या टीमने. याचं कारण आहे सर्वाधिक विकेट, 5 गडी बाद झाले, अर्धा संघ गारज झाला. टॉप ऑर्डरचे खेळाडू आपण पाहिले त्या ठिकाणी पूर्णपणे टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली, कोलमडून पडली आणि त्यानंतर आपण पाहता मधल्या फळीतले खेळाडू आता चालले. 7व्या क्रमांकावरती विनेश ठाकूर आलाय. 7व्या क्रमांकावरती विनेश ठाकूरला आपण पाहताय. याही वेळेला पुल करायचा, हलकीशी एज लागली, बॉल मागे चाललाय. अतिशय वेगळा निर्णय. इथून मात्र थोडंसं आम्हाला देखील डाऊटफुल वाटलंय. एज नव्हती परंतु फोरम्सला बॉल लागला होता हे पंचाने आम्हाला सांगितलंय. खरं तर आपण पाहताय क्षमा असावी, फोरम्सला बॉल लागला त्यामुळे सेफ सुरक्षित असेल खेळाडू. पुन्हा एकदा आपण पाहताय या ठिकाणी वाईड लाईनच्या बाहेर वाईड बॉल पंचांनी घोषित केला. बघा वाईडसाठी रिव्ह्यू नाही आहे त्यामुळे प्लीज बीमर आणि फक्त रनआउटसाठी रिव्ह्यू दिला जाईल. विशू कोहली म्हटलं की एक वर्षाले पंच आहेत, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद पाहायला मिळाला. वाईट जरी आला असला तरी शेलगर संघ इतका निराश झालेला नाही कारण पंच होते विशू कोहली मेन अंपायर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, 5 गडी बाद
35 अशी धावसंख्या धावफलकावरती. या षटकातील शेवटचा निर्णायक बॉल वेगवान होता, ते सरळ मागे बीट केलं त्या ठिकाणी विकेट किपरला आणि नशिबाची साथ मिळाली नील 11 नावेखाडी संघाला. एक्स्ट्रा बॉल टाकला, त्याचा फायदा झाला. आता नावेखाडी संघाला शेवटच्या बॉलवरती आलाय त्या ठिकाणी 22चा चौकार, 4 धावा. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. 5 गडी बाद 35. आता अंतिम षटक बाकी आहे, शेवटचं निर्णायक षटक असेल. चला आपण टीम मीटिंग कमी करा, त्या ठिकाणी फिल्डिंग लावून घ्या. त्यानंतर मी विनंती करेल पुढचे दोन्ही संघ असतील बघा 39 धावा माफी असा 4 षटकांचा खेळ आपला अपडेट करा प्लीज. बघा शेवटच्या बॉलवरती 22 चौकार आला, त्यामुळे 39 धावा झाल्यात. हे तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही तुमच्या निदर्शनास आणतोय, कारण आम्ही 35चा उल्लेख केला तर डगआउटचा संपूर्ण सर्व खेळाडूंचं लक्ष आमच्याकडे होता, कॉमेंट्री बॉक्सकडे. त्यामुळे 39 धावा आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट मॅच असेल आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर ए विपक्ष मिहिरा स्पोर्ट्स मोराबे. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर ए विपक्ष मिहिरा स्पोर्ट्स मोराबे. रामबाग चषकामध्ये आपण पाहिला एक खेळ तो सेफे नारा पाहायला मिळाला. युनिटी प्रत्येक संघाने दाखवायचे, प्रत्येक गावाने दाखवायचे हा मेसेज त्या स्पर्धेने दिला. आणि आज या ठिकाणी आपण पाहत आहे खरं तर नावेखाडीचा संघ मैदानामध्ये इन ॲक्शनमध्ये शेवटचा बॉल त्या ठिकाणी चालला आहे. खरं तर वाईडिश लॉंगांच्या बाहेर सीमा पार 6 धावा षटकार. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. कधी इथून देखील अंदाज लावता आला बॉल कोणत्या दिशेने चाललाय. जेव्हा पंचांनी हात वरती केले तेव्हा आम्हाला समजलं हा षटकार आलाय. 6 धावा इथे मिळताना आपण पाहत आहे. 45 रन 45 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा यॉर्कर खोदून काढलाय त्या ठिकाणी लॉंग ऑफकडे साहिलला बीट केलंय. खराब जजमेंट आणि इथे आपण पाहता 4 धावा मिळतील नील 11 नावेखाडी संघाला. आग्रहाचं निमंत्रण आपण मंचावरती येऊन आसन असतं बाबा आपलं मनपूर्वक स्वागत. तर नेक्स्ट मॅच मिहिरा स्पोर्ट्स मोराबे विपक्ष आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर ए. दोन्ही संघ रेडी राहायचं आपण. यस आपण पुन्हा एकदा पाहिला तर हा फटका उंच गेलाय, अंतर कमी कापलंय, फील्ड डाऊन द बॉल, झेलबाज झाले फलंदाज त्या ठिकाणी राहुल कडू. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक खेळाडू बाद झाला, 6व्या क्रमांकावरचा हा खेळाडू बाद होतो आपण पाहिला. एकोणपन्नास धाबा 6 खेळाडू बाद 49. अर्धशतकाच्या उंबरट्यावर त्याला चांगली बॅटिंग केली त्या ठिकाणी राहुल कडूने. आपल्या संघाला 4 चेंडूमध्ये 11 धावांचं बहुमूल्य योगदान दिलं. 1 षटकार 1 चौकार 1 सिंगल त्याच्या इनिंगमध्ये पाहिली. त्यानंतर 9 खेळाडू चालला 8व्या क्रमांकावरती सर्वेश म्हात्रे. यावेळेला बघा फटका लाजवाब आहे, उंची घेतली, अंतर कापेल का, तर इथे बघा नशिबाची साथ. पुन्हा एकदा फिल्डरकडून चूक झाली आणि इथे आपण पाहत आहे 6 धावा मिळतील मैदानामध्ये नील 11 नावेखाडी संघाला. आणि या 6 रनच्या मध्येने 55 वरती पोहोचतोय नील 11 नावेखाडी संघ. बघा आदित्यचा तो वाईट बॉल, त्यानंतर आलेला खरं तर 22चा चौकार, तिथून मोमेंटम मिळालाय नील 11 नावेखाडी संघाला. कारण या 4 चेंडूमध्ये जवळजवळ धावा आल्या 16.
एक विकेट जरूर मिळाला शेलगर संघाला, महत्त्वाच्या 16 धावा मिळाल्या आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली त्या ठिकाणी 4.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 55. सर्वेश म्हात्रे आक्रमक स्ट्रोक त्याने लगावलाय आणि 600च्या स्ट्राईकनं पहिल्या बॉलवर तो बॅटिंग करत असताना बघा बॅटिंग स्टान्स कसा त्याचा, विराट कोहली सारखा तो उभा राहतोय. पुन्हा एकदा फिरला होता आणि यावेळेला थोडा बॉल कमी उंचीचा पाहायला मिळाला. धीम्या गतीचा गती काढली होती गोलंदाजाने आणि त्याच्यावरती अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. बॅटन पाठच्या मधून बॉल विकेटकीपर कुशल भगतच्या हातामध्ये विसावला. डॉट निर्धाव चेंडू, लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू असेल हा शेवटचा निर्णायक चेंडू. याही वेळेला आपण पहिला ऑन साईडला गॅपमध्ये जाईल का, बॉल चाललाय वाईडी स्ट्रॉंगरला बीट करून एका टप्प्यावरती 1 बाउन्स इनटू द फॅन्स. शेवट गोड झाला आणि शेवटच्या बॉलवरती आला त्या ठिकाणी सर्वेश म्हात्रेच्या माध्यमातून चौकार आणि या चौकाराच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना 59 धावा धावफलकावरती आल्या. म्हणजे पुढच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला कराव्या लागतील तब्बल 5 षटकामध्ये 60 धावा आणि एका बाजूने नील 11 नावेखाडी संघाला या 60 धावा रोखाव्या लागतील. मी मगाशी उल्लेख केला रामबाग चषकामध्ये जो पराभव नावेखाडी संघाकडून झाला होता, खरं तर शेलगर संघाचा तो पराभव फार इम्पॉर्टंट होता, कारण तिथून जर जिंकला असा शेलगर संघ तर पुढे जाऊन ट्रॉफीचा हकदार बनला असा. आणि आज पुन्हा एकदा या दोन संघांमध्ये हे युद्ध तुम्ही पाहताय माजी खासदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये. तर जाऊया आपण त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तिथे असतील आमचे मित्र राजकिरण कोळी सर आणि त्यानंतर पुढचा आवाज असेल IPL स्टार समालोचक आदरणीय कुणालजी दाते सरांचा. धन्यवाद. रावे विपक्ष आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर. तोपर्यंत सुदेशजी ठाकूर यांना विनंती असेल आपण श्री नील ठाकूर यांचा आपण आदरातिथ्य करायचं आहे. नीलजी आपण यावं. कुमार नील सागरशेठ ठाकूर आपणास विनंती आपण यावं. सुदेश ठाकूर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण नील ठाकूर यांचा आपण आदरातिथ्य करावा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. मग रामबाग चषकामध्ये आम्ही अनेक वर्ष पाहतोय सर्व गोष्टी आपल्या जागेवरती. नीलशेठ आपण यावं निश्चित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मग रामबाग चषकामध्ये आम्ही पाहिलं नीलशेठ म्हटलं तर प्रत्येक गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष देऊन सर्व गोष्टी योग्य त्या जागेवरती पूर्ण करण्यासाठी नेहमीच धावपळ करत असतात. आपल्या वडिलांचा जो स्वभाव आहे कार्य पूर्ण करण्यासाठी तो स्वभाव त्यांनी मात्र पुढे कायम ठेवलाय. चला दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे यावा आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. मीरा स्पोर्ट्स मोरावे आणि शिवाजीनगर संघाचे संघनायक आम्ही आदरणीय सागरशेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ आणि पवित्र हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या एका बाजूला आहे मोरावे संघ, एका बाजूला आहे शिवाजीनगर संघ. कोण कॉल करते? शिवाजीनगर. येस, स्पिन द कॉइन. टेल इज द कॉल, हेड इट इज. सागरशेठ आपण बसून घ्यावं, मान्यवरांना विनंती आपण बसून घ्यावं. तर निश्चितच हेड कॉल केला होता, टेल आलाय. तर मीरा स्पोर्ट्स मोरावे संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तर सर्वप्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग घेऊ, कारण हायेस्टला आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळणाऱ्या गव्हाण संघाने 75 उभा केलेत, त्याच्यामुळे शेलगर संघाने फिल्डिंग स्वीकारली होती. आज एवढं सुंदर मैदान, एवढा चांगला खेळ पाहताना एकत्रित काय भावना असतील ह्या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे. उलवा नोटमध्ये मला वाटतं असा एकच ग्राउंड आहे की पूर्ण गवत आहे पूर्ण ग्राउंडवर. आयोजन खूप चांगलं आहे आणि खेळायला मजा येईल. 2 लाखाची स्पर्धा, 5 क्रमांकाची बक्षिसं आणि फक्त 16,000 फी, असं कुठं पाहायला मिळत नाही आहे. त्याबद्दल काय सांगशील? नाही, नक्कीच असं कुठं पाहायला मिळत नाही आणि आयोजकांचे आभार की त्यांनी आम्हाला इथं खेळायला संधी दिली. धन्यवाद. मॅचकडे जायचं आहे. तर निर्णय आपल्या विरोधात गेला आहे शिवाजीनगर संघ. आज सर्वप्रथम खेळताना सुरुवातीला फलंदाजी आली. आपलं आयोजन आहे त्याबद्दल आयोजनाबद्दल आपण बोलणार नाही, परंतु आजचा खेळाबद्दल बोलूया. फलंदाजी करताना 75चा टार्गेट आहे, तो मोडण्याचा प्रयत्न असेल का? प्रयत्न तर करू, कारण आपल्या नियमांप्रमाणे जो हायेस्ट स्कोर ठेवील तो पहिल्या 10 मधून पुढच्या फेरीमध्ये पात्र केला जाईल. आज असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडे तुमचं लक्ष असेल आमच्या संघाचे की जे चांगले परफॉर्मन्स करतील? 11चे प्लेयर पण चांगले आहेत सगळे. तरीही असे जे की प्लेयर्स ज्यांच्याकडे तुमचं चांगलं लक्ष असेल?
सुजित ठाकूर आहे, दैवत आहे, दिवेश. निश्चित आणि आपलं मैदान आयोजन अतिशय चांगलं आहे, सर्वांच्या पसंतीस पडलंय. परंतु आज आपला आदेश स्पोर्ट बी संघ बॅकफुटला आलाय. आदेश स्पोर्ट ए संघाला पुढे चांगली कामगिरी करावी लागेल. देतोय तुम्हाला शुभेच्छा, देतोय मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाला शुभेच्छा. तर बातमी आहे प्रेझेंटेशन बॉक्स कडून की मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दुसऱ्या सत्राकडे जाताना जरूर आपल्याला एक महाराष्ट्राचा सर्वांचा आवडता आवाज आदरणीय कुणाल दाते सरांचा आवाज ऐकायला मिळेल. होईल कॉम्बॉक्स मध्ये बदल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रोशन पाटील सर आणि धन्यवाद राजकिरणजी कोळी सर. खूप चांगलं निवेदन ते करतात, चांगली कॉमेंट्री करतात आणि तेवढेच दर्जेदार गायक देखील आहेत आणि व्लॉगर देखील. कारण यूट्यूबवर त्यांच्या देखील व्हिडिओ चांगल्या व्हायरल्स असतात. आणि आपला आगरी कोळी माणूस ज्या वेळेला अशा पद्धतीने या सर्व क्षेत्रात पुढे जातो तर त्याची प्रशंसा होणं गरजेचं आहे. 30 बॉल आणि 60 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 60 रन म्हणजेच 12ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये राखावी लागेल. शेलगर टीमच्या समोर हे टार्गेट सेट करण्यात आले. महेश स्पोर्ट्स नील 11 नावे खाडीच्या विरुद्ध खेळत असताना नेक्स्ट मॅच आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर अ विरुद्ध मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या दोन टीमच्या दरम्यान असेल. मिहिरा स्पोर्ट्सने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय होम ग्राउंडवर आदेश स्पोर्ट्सच्या. त्यानंतर मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आणि रॉयल स्पोर्ट्स उल्वे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर उल्वे नोडमध्ये आपण आहोत. माजी खासदार चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. क्रीडांगण पाहता क्षणी प्रेमात पडावं असं क्रीडांगण. प्रत्येक कर्णधार बाईटमध्ये नेहमीच सांगतो, चर्चा करतोय या उल्वे नोडमधलं नक्कीच प्रसिद्धीला पावलेलं, प्रसिद्धी झोतात असलेलं हे क्रीडांगण आणि जिथे खेळायला मजा येते. लेदरची खेळपट्टी ट्रॅक, त्या खेळपट्टीवर हे सामने खेळवले जातात. आणि मगाशी आपण पाहिलं रायगडचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला गेला. नील ठाकूर आणि स्वप्नील शेठ ठाकूर इथे उपस्थित आहेत. सागर शेठ ठाकूर उपस्थित आहेत. विजेंद्रभाई पाटील सरपंच उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. फुलर लेनचा बॉल होता, पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये. तिथे चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो येतोय. पहिल्याच बॉलवर खातं उघडले कुशल भगतचं. कुशल भगत आणि त्याच्याबरोबरीने सनी भगत ही सलामीची जोडी आहे. माजी खासदार चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 60 धावा करायचे आहेत. बोलत या बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या डोक्यावरून हा कट केलाय, सरळ पाठवलाय. अपी स्क्वेअर कट, बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. चौकार. चांगलं कमबॅक, डॉट बॉल. पाच धावा स्कोरबोर्डवर आहेत. टार्गेट आहे 60 धावांचं. सनी भगत सध्या स्ट्रायकिंग एंडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळेल. महेश स्पोर्ट्स शेलगरवर नक्कीच दबाव असू शकतो या मॅच मध्ये, कारण 60 धावा करायची आहेत, 12ची सरासरी गाठायची आहे. लक्ष छोटं नाहीये, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये चौकार आल्यानंतर एक कॉन्फिडन्स निर्माण होईल सनी भगतच्या फलंदाजीमध्ये. 3 बॉलमध्ये 4 वर तो खेळतोय. कुशल भगत सध्या 1 रनवर. पुढचा बॉल प्रीतचा फुल टॉस होता, हवेत एक्स्ट्रा कव्हरला दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपलाय. जतीन ठाकूरने फलंदाज बाद.
रिव्ह्यू आहे, बीमर चेक करायचा आहे बॅटरला. एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे, त्याचा वापर इथे करण्यात आलेला आहे. ऑनफिल्ड अंपायरने तशी माहिती कळवली आहे. बॅटरने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. DRS, येस तेच बोलतोय, बॅटरने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटर आउट आहे. तर आउट असेल फलंदाज आणि एकच रिव्ह्यू आहे, त्याच्यामुळे आता पुढे 4 ओव्हरपर्यंत तुमच्याकडे कोणताच रिव्ह्यू शिल्लक नाहीये. तो तुम्ही वापरला आणि तो गमावलाय, त्याच्यामुळे फलंदाज आउट होईल. सनी भगत, पहिला धक्का बसतोय टीम महेश स्पोर्ट्स शेलघरला. तर 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा महेश स्पोर्ट्स शेलघरला. पहिली विकेट गमावली आहे. 5 या आकड्यावर 5 बॉलचा खेळ संपलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये आदित्य भगत. धावा कराव्या लागतील, वेगाने कराव्या लागतील. 12ची सरासरी राखायची आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या पहिल्या ओव्हरचा प्रीत मात्रेला पहिल्या ओव्हरमध्ये यश मिळालंय. चांगला फटका इथे समोरच्या दिशेला, ऑन साइडला चाललाय बॉल. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल सीमा रेषा पलीकडे. चौकार मिळेल आदित्य भगतच्या बॅटमधून आल्या आल्या. टीमची धावसंख्या 9, पहिलं षटक समाप्त. लकी ड्रॉ कूपन प्रेक्षकांसाठी जे आहेत 5 रात्रीमध्ये ते लकी ड्रॉ कूपन आता चालू झालेले आहेत. आदेश स्पोर्ट्सचे कार्यकर्ते स्टेजच्या राईट हँड साईडला बसलेले आहेत. तिथे जाऊन प्रेक्षकांनी एका लाईनीमध्ये ते लकी ड्रॉचे कूपन घ्यायचेत आणि आजच रात्री त्या लकी ड्रॉच्या द्वारे एका प्रेक्षकाला स्पोर्ट्स सायकल इथे मिळेल. त्याच्यामुळे लकी ड्रॉ आता सुरू झालेला आहे. एक सायकल दररोज एका प्रेक्षकाला दिली जाईल. कॉमेंटेटर, टेलिकास्ट वाली टीम, त्याचबरोबर सर्व प्रेक्षक, तुम्ही सगळे टाकू शकता लकी ड्रॉ मध्ये आपली नावं. ज्या खेळाडूला लागेल, प्रेक्षकांना लागेल, त्याला आजच रात्री एक स्पोर्ट्स सायकल देऊन त्याचा सन्मान केला जाईल लकी ड्रॉच्या द्वारे. तर 9 धावा फलकावर लागलेल्या आहेत, एक फलंदाज बाद. तर मलाही मागच्या वर्षी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकामध्ये एक बाईक लागली होती अशीच लकी ड्रॉच्या माध्यमातून. लाईफ मध्ये पहिली बाईक. ती बॅटिंग आणि फिल्डिंग करून घेतलेली नव्हती. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकामध्ये कपिल पाटील साहेबांचे जे चिरंजीव होते त्यांनी तो ड्रॉ केला आणि त्याच्यात ऑलमोस्ट 3,500-4 हजार चिठ्ठ्या होत्या. त्याच्यातून एक चिठ्ठी माझी निघाली. लकी ठरलो. आज देखील एक प्रेक्षक लकी ठरेल या माजी खासदार चषकामध्ये. प्रत्येक रात्री प्रत्येक प्रेक्षकाला एक एक स्पोर्ट्स सायकल देऊन त्याचा सन्मान होणार आहे. स्वीप केलाय, फटका चांगलाय, बॉल गॅप मध्ये जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फक्त दिशा दिली, धावा मिळतील 4. कुशल भगतच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. टीमची धावसंख्या 13. शिवम आणि कुशलचा कुशल फटका, फक्त दिशा दिली. शिवमच्या विरुद्ध सुंदरम फटका. फलंदाज कुशल भगतच्या बॅटमधून फक्त स्वीप केला. बॉलरच्या पेसचा वापर केला. यंगस्टर आहे समोर शिवम मोकळ, त्याच्या विरुद्ध आक्रमण पहिल्याच बॉलवर. थोडासा शफल झाला, हुक केला. हा देखील लॉंग लेग बाउंड्री लाईन क्लिअर करताना दिसेल. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाजीमध्ये कुशल भगतच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 17. बॅक टू बॅक चौकार येतात. एक स्क्वेअर लेगला मारला, त्याच्यानंतर लॉंग लेगला बाउंड्री लाईनच्या दिशेने हा दुसरा चौकार ठोकलाय फलंदाज कुशल भगतने. तो पोहोचलाय 9 वर. टीमची धावसंख्या 17. महेश स्पोर्ट्स शेलघर. या मॅच मध्ये 12ची सरासरी गाठायची आहे. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा पिछाडीवर होता संघ. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा झाल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये
दनादन 2 चौकार इथे ठोकलेले आहेत फलंदाजीमध्ये कुशल भगतने. चांगली फलंदाजी. शिवम मोकळवर नक्कीच थोडासा दबाव असेल, यंगस्टर आहे आणि त्याच्या विरुद्ध आक्रमण करायला सुरुवात केली आहे कुशल भगतने. मोठं नेतृत्व आहे टीमचं. कुशल भगत आक्रमक बॅटर आहे. पुढचा बॉल घेऊन येईल गोलंदाजीसाठी शिवम. तिसरा बॉल बीट केलंय सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट. कुपन चालू झालेले आहेत. लकी ड्रॉचे 300 कुपन आज पहिल्या रात्रीमध्ये ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे लगेच प्रेक्षकांनी ते घ्यायचे आणि एका प्रेक्षकाला फक्त एकच कुपन दिलं जाईल. 300 कुपन वाटले जातील आणि आज एक सायकल दिली जाईल प्रेक्षकांना. ओरपिच बॉल होता. ड्राईव्ह केलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल चाललाय एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने. काऊ कॉर्नरला. हाय तो या ओव्हरचा तिसरा चौकार. कुशल भगतच्या बॅटमधून पॉवर प्ले फोडला याने. या ओव्हरच्या दरम्यान शिवमवर दबाव आहे. टीमची धावसंख्या 21. ट्वेंटी 21 धावा स्कोर बोर्डवर आहेत. चौफेर फटकेबाजी सध्या करताना दिसतोय फलंदाज कुशल भगत. बॅटवर लागला, नंतर शरीरावर लागला. कॅच इटचा कॉल केला फाईन लेग शॉट थर्डमॅनच्या खेळाडूने आणि ते सिंगल जाईल कुशल भगतच्या खात्यामध्ये. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 22. 5 बॉलचा खेळ संपलाय. 20 मिनिट्स तुम्हाला दिले जातात 4 ओव्हर टाकायसाठी. त्याच्यामुळे लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकणं गरजेचं आहे. 5 षटकासाठी 25 मिनिट्स. नेक्स्ट मॅच आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर अ विरुद्ध मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच असेल. त्याही मॅचचा टॉस झालाय. सामना क्रमांक 4 टॉस जिंकलाय मोरावे टीमने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर मंगेश स्पोर्ट्स खारकोबर, रॉयल स्पोर्ट्स उल्वे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्यात जास्त धावा करणाऱ्या टीमला बाय दिली जाईल या ग्रुपमध्ये. आणि आतापर्यंत आई गावदेवी गव्हाण बीने 74 धावा केल्यात. शॉर्ट बॉल होता. पुल केलाय कॉमेंट्री बॉक्सला. हा बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहे. प्रयत्न केला परंतु षटकार आहे. बरोबर जो पाय होता त्या बाउंड्री रूफला लागला. बॉल हातात आहे फिल्डरच्या. हा झेल नक्की चांगला पकडला होता सर्वेशने परंतु हा षटकार आहे. स्वतःवरच थोडासा नाराज आहे परंतु सर्वेशने खूप चांगले प्रयत्न केले. बाउंड्री लाईनच्या अगदी क्लोज होता. हलकासा शॉर्ट बॉल खेचला मिड विकेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. जिथे आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे या माजी खासदार चषकाचा बरोबर त्याच्या समोर हा झेल टिपला परंतु पहा बाउंड्री रूफच्या बाहेर तो पाय होता मागचा. त्याच्यामुळे पंचांनी देखील इशारा कळवलाय हा षटकार असेल. खासदार चषकाचे कूपन चालू झालेले आहेत आणि माझ्या हातामध्ये 218 क्रमांकाचं कूपन आलंय. आमच्या स्कोररच्या हातात आहे 26 क्रमांकाचं कूपन आणि त्याचबरोबर आमचे समालोचक मित्र राजकिरण कोळी यांना मिळालंय 232 नंबरचं कूपन. त्याच्यामुळे प्रेक्षक म्हणून तुम्ही देखील लगेचच या. आमचे जे कार्यकर्ते आहेत या स्पर्धेचे आयोजक आहेत त्या बरोबर उजव्या बाजूला बसलेले आहेत आणि तुम्ही देखील तुमचं कूपन घ्या आणि ते त्या बॉक्समध्ये टाका. तुम्हाला देखील आजच्या रात्रीमध्ये एक स्पोर्ट्स सायकल मिळू शकते. धावा झाले आहेत 28. एक फलंदाज बाद. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. तर 2 ओव्हरचा खेळ संपला. 28 झाल्यात. 32 धावांची आवश्यकता आहे. धुवाधार बॅटिंग सध्या पाहायला मिळते आदित्य भगत अँड कुशल भगतच्या माध्यमातून. भगत अँड भगत कंपनी सध्या मैदानामध्ये चांगली बॅटिंग करत असताना 18 बॉल 32 धावा करायचे आहेत. गोलंदाजीसाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये राज मात्रे. जसं नाव आहे तसा खेळ करावा लागेल राजला. आता विकेट्स घ्याव्या लागतील तर दबाव बनेल महेश स्पोर्ट्स शेलघरवर. अन्यथा या मॅच मध्ये पकड सध्या तरी मजबूत आहे महेश स्पोर्ट्स शेलघर या टीमची. राजचा हा बॉल थोडासा लॉफ्टेड ड्राईव्ह केला ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर येतोय लॉंग ऑन मधून. एक धाव तिथे मिळताना दिसेल. चांगली फिल्डिंग.
विनेश ठाकूर कडून. हॅलो. तर कुणाल सर, कुपनवरती जो नंबर आहे तो नंबर फक्त लक्षात ठेवायचा आहे. कुपन कुठेही जमा करायचं नाही आहे. नंतर इथून नंबर अनाऊन्स केला जाईल, तो प्रेक्षक तुमचा आजच्या रात्रीतला लकी असेल. आपल्या कुपनचा नंबर लक्षात ठेवायचा आहे. ओटी सर. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. हा चांगला बॉल आहे राजचा. डॉट बॉल टाकलाय राज मात्रेने. राज, मी मगाशी देखील उल्लेख केला होता, नाव तसा आहे तसा खेळ करावा लागेल. पहिल्या 2 बॉलवर एकच रन. फटका हवेत आहे, फिल्डर येतोय, जज करतोय, प्रयत्न चांगला, कॅच ड्रॉप. विनेश ठाकूरने हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. आदित्यला जीवदान दिलंय. नक्कीच हे जीवदान थोडंसं महाग ठरू शकतं तुमच्या टीमला, परंतु राजचं मी कौतुक करेन. चांगली गोलंदाजी करतोय. स्लॉट मध्ये बॉल होता, आदित्यने फटकावलाय चांगला. विनेश होता डीप मध्ये. विनेशने चांगलं जजमेंट दाखवलं, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये लेफ्ट हँडने हा झेल सुटलाय. आतापर्यंत 8वी कॅच ड्रॉप झाली आहे या स्पर्धेमध्ये. खूप चांगली माहिती प्रणय मात्रे इथे आम्हाला देत असताना. चांगली स्कोरिंग प्रणय मात्रेची. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये प्रणय मात्रेची भेट होत असते. बॅकफुटला जात असताना समोर मारलाय फटका. लॉंग ऑफला फिल्डर येतो, एक टप्पा घेत बॉल अडवण्याचा प्रयत्न. जतीनने हा बॉल थांबवलाय. एक धाव मिळताना दिसेल. आणि मी कॉमेंट्रीला असतो त्यावेळेला 12व्या प्लेअरचं काम थोडंसं वाढतं. त्याचं कारण आहे, घरी आपले आई वडील बहीण भाऊ आपली बायको आपली पत्नी हे सामने पाहत असतात आणि त्यांनाही कुठेतरी वाटतं आपल्या मुलाचं नाव ज्यावेळेला तुम्ही एवढा वेळ क्रिकेटसाठी देता तर कुठेतरी यावं कॉमेंटेटरच्या मुखातून. आणि त्याचमुळे हा प्रामाणिक प्रयत्न असतो. सुधीर शेठ ठाकूर यांचे ते आगमन झालंय. सुधीर शेठ, आपलं सहर्ष स्वागत माजी खासदार चषकामध्ये. बॉल मागे चाललाय, चांगली फिल्डिंग तिथे. बॉल अडवला जातोय, 2 फिल्डर तिथे होते. धाव मिळताना दिसेल 1. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 32 धावा, 32. 12 वाजता बरोबर लकी ड्रॉ ओपन केला जाईल इथून पुढे 1 तासानंतर. त्याच्यामुळे 1.5 तासानंतर. त्याच्यामुळे आपले जे नंबर आहेत ते लक्षात ठेवा. कुपन तुम्हाला दिले जाणार आहेत. 300 भाग्यवान विजेते आहेत. त्याच्यापैकी 1 भाग्यवान विजेता प्रेक्षक आज ठरणार आहे. त्या बायसिकलचा मानकरी, स्पोर्ट्स सायकलचा मानकरी. रिव्हर्स स्वीप, बॉल हवेत आहे. बॅकवर्ड पॉइंटला कोणी नाहीये. 3 फिल्डर धावत आहेत, परंतु रेस जिंकेल बॉल. आणि हा येतोय कुशल भगतच्या पॅटमधून आणखीन एक चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाले 36 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये धावा करायचे 24. 12 चेंडू 24 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालाय. 12 बॉल आणि 24 धावा करायचे. तर प्रेक्षकांसाठी सूचना अशी आहे, 300 कुपन आजच्या रात्रीमध्ये वाटले जातील. ते कुपन आपल्याला सांभाळून ठेवायचे आहेत आणि ज्या वेळेला इथून तुमच्या कुपनवरचा नंबर अनाऊन्स केला जाईल ते तुमच्या हातामध्ये कुपन असणं गरजेचं आहे. आयोजकांना विनंती आहे, पाण्याची व्यवस्था करा कृपया करून. मैदानावरती पाण्याची मागणी आहे. तर कुपन तुम्हाला जे मिळालंय त्याच्यावरचा नंबर फक्त सांगून जमणार नाही आहे. कुपन तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे, तरच ते ग्राह्य पकडलं जाईल. आणि स्पर्धा म्हटलं तर प्रत्येक स्पर्धेचं काहीतरी वैशिष्ट्य असतं. मग माजी खासदार चषक 2025 मध्ये आजच्या रात्रीमध्ये कोणता असा भाग्यवान प्रेक्षक असेल ज्यालाही एक ब्रँडेड सायकल मिळेल. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं अनेक मान्यवर पाहुण्यांचं इथं शुभागमन झालं. आताच आपण पाहिलं आदरणीय
सुधीर शेठ ठाकूर, म्हणजे ज्यांना आम्ही प्रेमाने बाय शेठ म्हणतो, त्यांचं तर शुभागमन झालंय. वेलकम सर, स्वागत. तसेच मान्यवर पाहुण्यांमध्ये अनेक मान्यवर, विजेंद्र भाई आपण पाहतोय. मग येणाऱ्या 18-19ला गाव कप आहे, तिथेही मोठी मजा येणार आहे. विजेंद्रभाई पाटील म्हटल्यानंतर एक वेगळ्या दर्जाचं बक्षीस पाहायला मिळतात. रामबाग चषकामध्ये आपल्याला निश्चितच 50,000चं बक्षीस पाहायला मिळालं होतं. 25,000, 50,000 अशी अनेक बक्षिसं कुणाल सर आम्ही पाहिली. अशा अनेक मान्यवर पाहुण्यांचं इथं आपल्याला निश्चित मांदियाळी पाहायला मिळते. कोर्टी 12 बॉल 24 धावा. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. इंग्रजी नवीन वर्षामध्येच या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे आणि लोकनेते माजी खासदार सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आदेश स्पोर्ट्सने या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पाडलाय. सुधीर शेठ ठाकूर यांच्याकडून शेलगर टीमला 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर हा सामना जिंकवला किंवा जिंकला तर हे 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आदित्य भगत 12 वर खेळतोय, 20 वर खेळतोय. कुशल भगत 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आणि बॉलिंगसाठी आहे जतीन ठाकूर. 20 धावांवर खेळतोय कुशल आणि त्यांनी या स्पर्धेतला 20वा चौकार देखील मारलाय अशी माहिती आम्हाला देत आहेत प्रणय म्हात्रे. मोरावेचा स्कोरर यंग आहे, टॅलेंटेड आहे. जागेवरूनच फटका सजवला, डीप मध्ये लॉंग ऑफ आहे. एक धाव मिळेल. चांगली फिल्डिंग विनेश ठाकूर कडून आणि सिंगल मिळेल. हेअरस्टाईल चांगली आहे जतीनची. ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर करत असताना ते केस हवेत उडतायत. अनेक खेळाडू आहेत जे प्रेरित असतात इंटरनॅशनल क्रिकेटर्स पासून. लसित मलिंगाची हेअरस्टाईल चर्चेचा विषय असायची, त्याची बॉलिंग चर्चेचा विषय असायची. जतीन देखील एक चांगला क्रिकेटर आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा आहेत या टीमला. नील 11 नावे खाडी मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा शेलगर टीमला करायच्या त्या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला कुशल भगत, हा बॅटर खूप महत्वाचा आहे. कुशलसाठी हा बॉल हवेत खेळला, फिल्डर आहे तिथे. आता कोणती चूक होणार नाही. सर्वेश उर्फ मास याने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. नावे टीमसाठी नक्कीच खलीवली, कारण झेल टिपलाय सर्वेशने. मगाशी थोडंसं जजमेंट चुकलं, त्याचा पाय बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेला आणि आता मात्र तो झेल टिपताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर जोरो. त्याच्या टी शर्ट वर तर जोरो लिहिण्यात आले, परंतु सौरभ हे त्याचं मुख्य नाव. सौरभ कडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह खूप चांगला केलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर येतोय धावत कव्हर्स मधून. प्रयत्न चांगला होता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दोन्ही गाड्या एकाच रुळावर आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद होईल. चूक झाली आहे, दोन्ही सेट बॅटर आउट होत आहेत. आता तर आदित्य देखील परतलाय या मॅच मधून आणि त्याचमुळे नील 11 नावे खाडी या मॅच मध्ये कमबॅक करतोय. दोन धावा होत्या या, असं म्हणायला हरकत नाहीये. आदित्यने चूक केली आहे, पहिले पाहिलं नंतर तो मागे वळला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं की प्रणित सौरभ जास्त पुढे येऊन आला होता आणि आता मैदानामध्ये न्यू बॅटर प्रिन्सी हे टोपन नाव आहे. प्रणित भगत
फलंदाजी करताना दिसेल आणि टोपण नावाने खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. जोरो, प्रिन्सी हे नाव आपल्याला पाहायला मिळते. सौरभ कडू आणि प्रणित भगत यांची नावं करावे लागतील. टोपण नावाने देखील खेळाडूंची एक वेगळी ओळख असते गावामध्ये. 38 रन 22 करायचे अजूनही. पायावर टाकलेला बॉल मागे चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार. वाईड बॉल आणि त्याच्यावर 4 पंजा मिळालाय. आता मात्र मॅच मध्ये परत एक वेळा आलाय महेश स्पोर्ट्स शेलगर संघ. जय श्रीराम. टीमची धावसंख्या 5 ने पुढे जाईल. वाईट बॉल टाकलाय. जतीनने मोठी चूक केली. विकेट कीपरच्या पायावरून डिफ्लेक्ट होत असताना बॉल गेला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर उल्वे नोड मध्ये तुम्ही आहात. या क्रीडांगणावर इथे बॉल थांबत नाही. एक वेळा गेला की तो बंदुकीतून निघालेली गोळी आणि बॅटमधून किंवा पायातून जरी लागून बॉल गेला तरी तो 4 धावांसाठी जातो. हळूहळू आता दव पडतंय या क्रीडांगणावर. थोडीशी थंडी देखील जाणवते या परिसरामध्ये. त्याच्यामुळे दवाचाही फायदा होऊ शकतो गोलंदाजी करणाऱ्या टीमला. बॉल थोडासा काळा देखील होतोय, त्यामुळे साईड करणं एवढंसं सोपं नाहीये फिल्डरला. आणि दव पडायला सुरुवात झालेली. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक बॅग आहे, त्याच्यावर देखील दव पडलंय. ग्राउंडवर गवत आहे, त्याच्यावर दव पडायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे बॉल सातत्याने काळा होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 43 धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 17 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू 17 धावा. मॅच ऑन. सौरभ कडू बॅकफुटला जात असताना चांगला पंच केलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे घेऊन जाईल असं दिसतंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सौरभच्या खात्यामध्ये 2 धावा. टीमची धावसंख्या 45 आणि आता धावा करायच्या 15. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 8 बॉल 15 धावा. हे समीकरण टीम नावे खाडी आणि शेलगर या 2 टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. एक चूक केली जतीन ठाकूरने. तो वाईट बॉल टाकला आणि तिथूनच या धावसंख्येला आकार आला. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. कोणत्याही क्षणी नील 11 नावे खाडी या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. 1-2 डॉट बॉल टाकावे लागतील तरी येईल मजा या मॅच मध्ये. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. इथे मात्र हे जर बॉल टाकले जतीनने तर नक्कीच कठीण राहील नावे खाडी या टीमसाठी. शेलगर संघ आता थोडासा पुढे चाललाय. टीमची धावसंख्या 46 धावा करायच्या. 14 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू 14 धावा. माजी खासदार चषकाचं आयोजन, पहिली रात्र, आदेश स्पोर्ट्सचं हे आयोजन. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दैदिप्यमान असा सोहळा रंगत असताना डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये रजनी आजची पहिली या स्पर्धेची 3रं वर्ष या स्पर्धेचं. पहिले डे मध्ये ही स्पर्धा व्हायची आणि आता प्रथम तास नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फटका ऑन साइडला चांगला सजवला. डीप मध्ये काय फिल्डिंग आहे दर्जेदार. सर्वेश एक मात्र चांगला फिल्डर पाहायला मिळतोय या टीम मध्ये. खूपच चांगली फिल्डिंग करत असताना तसं पाहिलं तर चांगले यंगस्टर आहेत या टीमच्या दरम्यान. नील 11 नावे खाडी सिंगल इथे मिळेल. या सिंगल नंतर धावा झालेल्या आहेत 47. 13 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रणित भगत, प्रिन्सी बॅटिंग करण्यासाठी. शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप तैनात आहे. गलीमध्ये एक फिल्डर आहे. मिड ऑफ आतमध्ये 38 सर्कलच्या डीप मध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या समोर स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. डीप मध्ये कव्हर असं क्षेत्ररक्षण सजवलं. एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. परत एक वेळा ऑन साइडला फटका सजवला. डीप मध्ये लॉंग ऑन आहे. एक धाव मिळेल. चांगली फिल्डिंग तिथे राज मात्रे कडून. मगाशी बॉलिंग देखील चांगली केली राज मात्रेने. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4 संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा झाल्यात. आता 12 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 6 बॉल मध्ये. काही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. जाऊया राजकिरण कोळी सर यांच्याकडे. तर आम्ही विनंती करतोय श्री अमित कडू यांना की आपण आदरणीय सुधीर शेठ ठाकूर साहेब, भारतीय जनता पार्टीचे एक जबरदस्त असे धडाडीचे कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टी खारकोपरचे अध्यक्ष श्री सुधीर शेठ ठाकूर यांचा आपण आदरातिथ्य स्वागत सन्मान करावा. मॅच रंगली, सुंदरशी मॅच पाहायला मिळतोय. परंतु अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण आलेल्या मान्यवरांचा स्वागत सन्मान करतोय. 40+ मास्टर संघ खारकोपरचे सुधीर शेठ ठाकूर यांचा आपण स्वागत सन्मान करतोय अमित कडू यांच्या शुभ हस्ते.
तसेच आम्ही विनंती करतोय श्री रमेशजी ठाकूर आपणही यावं, आपलाही स्वागत सन्मान केला जाईल. मयूर ठाकूर आपणास आहे, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. तथा अमित कडू आपणासही विनंती असेल आपणही यावं. श्री रमेश ठाकूर यांचा सन्मान श्री मयूर ठाकूर यांच्या शुभ हस्ते केला जाईल, यावं रमेशजी. तसा 40+ मास्टर्स वीरेंद्रजी ठाकूर यांचाही सन्मान केला जाईल. आम्ही राहुल ठाकूर यांना विनंती करतोय, राहुल आपणही यावं. याच्यानंतरचा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल श्री वीरेंद्रजी ठाकूर, राहुल ठाकूर यांच्या शुभ हस्ते. मॅच चांगली रंगत आहे. नावेखाडी आणि शेलगरचे सर्व प्रेक्षक पाहत आहेत. आम्ही लवकरच हा सोहळा उरकतोय. तसेच PN ठाकूर यांनाही विनंती आहे, आपण यावं. PN ठाकूर आपलाही स्वागत सन्मान केला जाईल. श्री वीरेंद्र ठाकूर 40+ मास्टर्स यांचा स्वागत सन्मान पाहतोय राहुल ठाकूर यांच्या शुभ हस्ते. तसंच आम्ही विनंती करतोय श्री PN ठाकूर आपण यावं. अमित कडू यांना विनंती आपण सन्मान करावा. ओव्हर टू कॉम्बॉक्स कुणाल सर, थँक्यू. 12 धावा करायचे आहेत आणि ते एक धाव कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या 49, 11 धावांची अजून आवश्यकता आहे या मॅच मध्ये. मॅच ऑन, सामन्यामध्ये पलटवार होतोय. 11 धावांची आवश्यकता. सौरभ कडू आणि प्रणित भगत सध्या मैदानामध्ये. आमचे हे मान्यवर, त्यांचा सन्मान होतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. माजी खासदार चषकामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आदेश स्पोर्ट्सच्या वतीने. प्रत्येकाचा यथोचित मानपान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वामध्ये नाईट क्रिकेट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा रंगत असताना फ्लड लाईट्स मध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल होता, खोदून काढला. मिड ऑफला पाय अडवण्याचा प्रयत्न होता. बॉल रनआउटची संधी आणि फलंदाज इथे टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे रनआउट चेक करण्यासाठी. चला, विनंती आहे मैदानाच्या बाहेर कोणीही शेकोटी पेटू नका, कारण आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानावरती मॅच खेळतोय आणि अंडर द फ्लड लाईट खेळताना जो धूर असतो ना तो सर्वत्र पसरून जातो. मग विजन क्लिअर राहत नाही खेळाडूंसाठी. शेकोटी विझवायची आहे. आउट आहे बॅटर. फलंदाज आउट होईल. एकच धाव मिळेल. टीमची धावसंख्या 50. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 4 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 10 धावा. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये सौरभ कडू आउट होतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये. साहिल भगत फलंदाजीसाठी. साहिल भगत फलंदाजी करताना दिसेल. राज मात्रे त्याच्या सेकंड स्पेल मध्ये, आणि राज मात्रेने मागचंही षटक चांगलं टाकलं होतं, त्याचमुळे परत एक वेळा कॅप्टनने विश्वास दाखवलाय. 4 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे महेश स्पोर्ट्स शेलगरला. नील 11 नावे खाडीच्या विरुद्ध खेळत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्येच धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु त्याच्यानंतर खेळ थांबला. 2 ओव्हरमध्ये 28 धावा आल्या आणि त्याच्यानंतरच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की खेळ थांबला बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. त्याच्यानंतरच्या ओव्हरमध्ये 8 आल्या, त्याच्यानंतरच्या ओव्हरमध्ये 4थ्या ओव्हरमध्ये 12 आल्या आणि या ओव्हरमध्ये आता 4 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय साहिल भगत. 4 चेंडू 10 धावा. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. खोलवा टप्प्याचा बॉल होता. हलकीशी अपील पाहायला मिळाली. मागे चाललाय बॉल फाईन लेगला. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. चायनीज कट, लेमन कट, रुबी कट घेऊन बॉल मागे ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळताना दिसेल. 24 लाईव्ह इव्हेंट्सवर सध्या तुम्ही या स्पर्धेचं टेलिकास्ट पाहताय. खासदार चषक 2025 हा महासंग्राम. महेश स्पोर्ट्स शेलगरला आता धावा करायच्या 3 बॉलमध्ये 9. कंपल्सरी टार्गेट चेस आहे, त्याच्यामुळे एक मोठा फटका मारावाच लागेल. बॅटिंग करत असताना प्रिन्सी म्हणजेच प्रणित भगतला, साहिल भगतला आणि सध्या राज मात्रेचा जलवा गोलंदाजीमध्ये सुरू आहे. जास्त वेळ घेताय लक्षात घ्या. वेळेच्या मर्यादेत थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा ही नम्र विनंती. टीम नावे खाडी. बॉल शिल्लक आहेत अजूनही
3 चेंडू 9 धावा. राज तयार, समोर प्रिन्सी म्हणजेच प्रणित भगत. प्रणितसाठी हा बॉल बीट केलाय, नॉन स्ट्रायकिंग एला, रनआउट चान्स आहे. बॉल फेकलेला नाहीये आणि त्याच्यानंतर राजच्या हातात जाईल. त्याच्यामुळे आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. 2 चेंडू 9 धावा. या बॉलवर मोठा फटका मारावाच लागेल शेलगर टीमला, तर मॅच मध्ये ते राहतील शेवटच्या बॉल पर्यंत. फुलर लेनचा बॉल होता, तिथून बीट केला. लेग केटर, नॅचरल लेग केटर पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. डॉट बॉल टाकला राज म्हात्रेने. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 9 धावा करायचे आहेत. मोठा फटका मारावाच लागेल प्रणित भगतला. राजचा बॉल हवेत आहे, फिल्डर धावतायत आणि चांगलं जजमेंट तिथे पाहायला मिळाला. अजय कडूच्या माध्यमातून फलंदाज प्रिन्सी म्हणजे प्रणित भगत आउट होतोय. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. एका बॉल मध्ये धावा करायचे आहेत 9. थंडीचा महिना असेल, गाणं तुमच्या मनोरंजनासाठी लावलंय. या ग्राउंडच्या आजूबाजूला कोणी शेकोटी पेटवायची नाहीये. एक बॉल, एका बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा एक बॉल आणि शेवटच्या एका बॉलवर 9 धावा करायच्या आहेत. महेश स्पोर्ट्स शेलगर हा संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये नक्कीच आघाडीवर होता, परंतु त्याच्यानंतर नावे खाडी या टीमने कमबॅक केलं. गोलंदाजांनी कमबॅक केलं आणि या मॅच मध्ये आता शेवटी राज म्हात्रेचं कौतुक व्हायला पाहिजे. राज म्हात्रेने 11 बॉल मध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या त्याच्या स्पेल मध्ये आणि 1 विकेट देखील घेतली. तोच राज म्हात्रे शेवटचा बॉल टाकेल. 9 धावांची आवश्यकता होती. ड्राईव्ह केला, फिल्डर तिथे आहे, बॉल त्याच्यापर्यंत जाईल. इथे धाव घेतलेली नाहीये, म्हणजेच 8 धावांनी भव्य विजय मिळवलाय नील 11 नावे खाडी या टीमने. अभिनंदन टीम नील 11 नावे खाडी. नेक्स्ट मॅच मिहिरा स्पोर्ट्स मोरावेने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आदेश स्पोर्ट्स शिवाजी नगर हा संघ बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील परिवर्तन होईल. या मॅच मध्ये आपण नक्कीच ऐकणार आहोत राजकिरण कोळी सरांचा आवाज. आणि आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि खेळाडू आहे राज म्हात्रे. 2 ओव्हर 11 रन 1 विकेट मॅच मध्ये त्याने आणलं या टीमला. राज ठरला या मॅचचा हिरो.